नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना दरवर्षी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. यावर्षी तुम्हाला 2 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. जेही ई-के-वाय-सी करणार नाहीत, त्यांना इथून पुढे मिळणारा ₹1,500 लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी कशी करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ई-के-वाय-सी करत असताना आता लाडक्या बहिणींना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामधील एक समस्या म्हणजे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर, असा हा एरर पाहायला मिळत आहे. हा एरर कशामुळे येत आहे आणि याचं काय सोल्युशन असू शकतं, यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. योजनेच्या वेबसाईटवर दिवसा ई-के-वाय-सी करत असताना ई-के-वाय-सी होत नाही, ओ-टी-पी सेंड होत नाही. ओ-टी-पी सेंड झाला तर ओ-टी-पी टाकण्यासाठी पेज ओपन होत नाही. त्यामुळे दिवसा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात एरर येत आहेत. त्यामुळं याचं सोल्युशन सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही संध्याकाळी 2 नंतर आणि 5च्या अगोदर ई-के-वाय-सी ट्राय करा. परंतु 2 नंतर ही ई-के-वाय-सी ट्राय करत असताना खूप साऱ्या लाडक्या असा एरर पाहायला मिळत आहे. आधार नंबर टाकला, कॅप्चा कोड टाकला आणि सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरर काय पाहायला मिळत आहे, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. म्हणजे वेबसाईटवर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आलेलं आहे. त्यामुळं सध्या ओ-टी-पी पाठवला जाऊ शकत नाही. तुम्ही थोड्या वेळानं ट्राय करा असं तुम्हाला सांगितलं जात आहे. तर हा एरर कशामुळे? लाडक्या बहिणींना किंवा लोकांना माहीत झालेलं आहे की दिवसा वेबसाईट चालत नाही, ओ-टी-पी सेंड होत नाही आणि दिवसा ई-के-वाय-सी होत नाही. म्हणून लोक काय करत आहेत, संध्याकाळी 12 नंतर ट्राय करत आहेत आणि याही वेळी सर्वात जास्त ट्रॅफिक वेबसाईटवर आलेलं पाहायला मिळत आहे. ट्रॅफिक जास्त आल्यामुळं वेबसाईटचं जे सर्व्हर आहे ते लोड हँडल करू शकत नाही आणि त्यामुळं ओ-टी-पी सेंड होत नाही आणि हा एरर पाहायला मिळत आहे. त्याचे दुसरेही काय कारण आहेत पहा. हा एरर काय आहे पहा, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. म्हणजे वेबसाईटच्या सर्व्हरवर एका वेळी खूप जास्त लोक आले आहेत आणि त्यामुळं वेबसाईटचे सर्व्हर जे आहेत ते लोड हाताळू शकत नाही. यामागची कारणं काय काय असू शकतात? कॉन्करंट युजर जास्त असणे, हजारो लोक एकाच वेळी ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे संध्याकाळच्या वेळी लोकांना माहीत आहे की संध्याकाळी ई-के-वाय-सी होत आहे. त्यामुळे लोक संध्याकाळी जागून ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे वेबसाईट सर्व्हरवर लोड येत आहे. सर्व्हर कॅपॅसिटी मर्यादित असणं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता प्रशासनाची एकच वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एकच सर्व्हर जर वापरले असेल त्यामुळेही हा एरर येऊ शकतो. आता यामध्ये बॅकएंडला तुमचा यू-आय-डी-एचं ए-पी-आय वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे यू-आय-डी-एचं सर्व्हर वापरून तुम्हाला ओ-टी-पी व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस यू-आय-डी-एचं सर्व्हरही काम करत नसेल त्याही वेळेस हाय ट्रॅफिक हा एरर तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आता या एररचं सोल्युशन काय आहे? तुम्ही काय करू शकता? वेगवेगळ्या वेळेस प्रयत्न करू शकता. म्हणजे जर तुम्हाला त्यावेळेस हा एरर पाहायला मिळत असेल तर तुम्ही थोड्या वेळाने 1 तासानं 1.5 तासानं परत ट्राय करू शकता. याचं तरी सध्या हेच सोल्युशन आहे. तुम्ही वेबसाईट रिफ्रेश करा, परत ट्राय करा. ज्यावेळेस ट्रॅफिक कमी असेल त्यावेळेस तुमची के-वाय-सी होऊन जाईल. म्हणजे हाय ट्रॅफिकचं सध्या तरी एकच सोल्युशन आहे. ज्यावेळी वेबसाईटवर ट्रॅफिक कमी असेल त्याच वेळेस तुमची के-वाय-सी होईल. आता संध्याकाळीही लोक ट्राय करत आहेत त्यामुळे तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या वेळेस ट्राय करू शकता, परत ट्राय करू शकता किंवा थोडे दिवस वाट पहा. ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत सुरू होईल, वेबसाईटवरची ट्रॅफिक कमी होईल त्यावेळेस ई-के-वाय-सी करून घ्या. कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणींसोबत शेअर करायला विसरू नका.